अमृत 2 मध्ये पहिला अमृत मध्ये ते तुमचा समावेश होतो। त्यातनं पाणी पुरवठा स्कीम त्यावेळेला सुरू झाली काय झालं काय नाही, कोणाची बॉडी होती, कशामुळे झालं काय झालं ह्याच्या खोलात जाण्यापेक्षा त्यावेळेला काय यांची मतभेद झाले काय झाले मला बाकीचं काय मला त्या खोलात जायचं नाही, पण ती पाणी पुरवठा ही अपूर्ण राहिली। अनेक वेळा 2, 3, 4 वेळा त्याला मुदतवाढ दिली तरी सुद्धा कामाची कुठेही प्रगती झाली नाही आणि शेवट ते सगळं प्रकरण ही न्यायप्रविष्ट आणि न्यायप्रविष्ट झाल्यामुळे अनेक दिवस ते न्यायप्रविष्ट ही झालं। मग आम्ही विचार केला की ज्यानंतर मला लोकांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली त्यावेळेला आम्ही असा विचार केला की हे अनेक दिवसांच्या पासून हा पाणी पुरवठा प्रश्न आहे आणि एका बाजूला नद्या 2 नद्या ह्या गावच्या उशाला आहेत आणि माणसं आणि अजून गावाला स्वच्छ पाणी मुबलक पाणी मिळू शकत नाही, ही काय परिस्थिती फारशी काय चांगली नाही। त्या दृष्टीनं आपण निर्णय घेतला की नवीन पाणी पुरवठा योजना ही करावी आणि जुनी पाणी पुरवठा योजना ही बंद करावी। त्यामध्ये सुद्धा त्यात लिगल त्या पार्टीनं ज्या ह्याला कंत्राट दिलेलं होतं अगोदरच्या लोकांनी त्यानं ते कोर्टात गेल्यामुळं अनेक दिवस ते कोर्टामध्ये प्रलंबित, त्याला विनंती करून अजूनही आम्ही विनंती करतो, अजूनही पूर्ण त्याचं सेटल झालेलं नाही। हा एक भाग तरी सुद्धा आपण त्यातनं ही झाली ही नगरपालिका आणि त्या कंत्राटदारापुरतं, पण सामान्य माणसाची ह्यात चूक आहे म्हणून आपण सरकार दरबारी आपण त्याला नवीन पाणी पुरवठा योजना ही नगरोत्थानमधनं आपण त्या कुरुंदवाड नगरीला द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण केली। त्या पद्धतीनं आपण त्याला जे नवीन आता जे लागणार आहे पाणी पुरवठ्यासाठी त्याची सगळी तांत्रिक मान्यता आपण नगरपालिकेच्या माध्यमातून घेतली आणि प्रशासकीय मान्यता म्हणजे पैशाची तरतूद करायसाठी म्हणून आपण त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण अनेक दिवस प्रयत्न करत असताना नगरोत्थान योजनेअंतर्गत त्याचं बजेट संपलेलं होतं। त्यामुळं अनेक दिवसांच्या पासून मग परवा आम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्र्यांना आम्ही भेटलो एकनाथ शिंदे साहेबांना आणि म्हणलं काही करून आम्हाला हे पाणी पुरवठा आमचा हा मंजूर झाला पाहिजे, कारण यात सामान्य माणसाची कुठेही चूक नाही। अगोदरचं काय झालं ते बॉडीनं काय केलं, बॉडीनं का मुदतवाढ दिली, कशासाठी दिली, त्या कंत्राटदारानं का काम केलं नाही, या खोलात आम्हाला जाण्यापेक्षा सुद्धा आम्हाला लोकांना पाणी देणं ही आम्हाला त्याचं आमचं प्राधान्य हे राहील। त्यामुळं त्याला आपण ती स्कीम ही अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधनं आपण त्याला तरतूद करून त्याला पैसे द्यावेत अशा पद्धतीची विनंती आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी केलेली आहे। त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलेलं आहे, त्याप्रमाणे प्रस्ताव आपण आपलं कामकाज चालू आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला आपल्याला UDIF खाली आपल्याला त्याला मंजुरी मिळेल।